ओम शांती. आपण बघतोय की खूप ज्ञान आणि योगाची जी दुसऱ्या अध्यायामध्ये एक गूढता किंवा जे एक मार्मिक रहस्य सांगितलेले आहे, थोडे तुम्हाला समजायला अवघड जातील, परंतु हा दुसरा तिसरा अध्याय मला वाटतं जर तुम्हाला समजला तर ह्यापासूनच आपल्या जीवनात परिवर्तन होण्यास सुरुवात होईल. कारण जोपर्यंत आपल्याला स्वस्वरूपाची अनुभूती होणार नाही, शरीरापासून असणारी मी वेगळी आत्मा आहे ही जर अनुभूती आपल्याला झाली तर निश्चित जीवनामध्ये परिवर्तन होईल. आता आपण माऊलींनी जे वर्णन केलेलं आहे, खूप सुंदर शब्दामध्ये, अलंकारिक शब्दामध्ये आणि सामान्य मनुष्यांना समजेल अशा शब्दामध्ये हे वर्णन आलेलं आहे. परंतु जोपर्यंत आपण हे शब्द जीवनामध्ये आचरणामध्ये आणत नाही तोपर्यंत त्याचा आनंद आपल्याला महसूस होणार नाही. आणि त्याकरिता स्वस्वरूपाची ओळख असणं खूप गरजेचं आहे. एक एक्झाम्पल तुमच्यासमोर मी ठेवतो की कसं आपण आपल्याला विसरून गेलो आहोत आणि कसं पुन्हा आपण आपल्याला ओळखायचं की वास्तविक मी कोण आहे. एक वेळी एक वाघीण जंगलामध्ये शिकार करण्यासाठी जाते. ती वाघीण गर्भवती असते. ज्यावेळेस ती शिकार करण्यासाठी जाते त्यावेळेस एक शिकारी येतो आणि ती जी वाघीण आहे त्या वाघिणीला तो मारतो. परंतु तिच्या पोटामध्ये जे असणारं तिचं जे बाळ आहे ते बाळ जिवंत निघतं. आणि तो शिकारी त्या वाघिणीला तर घेऊन जातो, परंतु तिचं जे बाळ आहे, जे पिल्लू आहे, ते तिथंच राहतं. आणि सकाळी तिथं एक मेंढपाळ, जे शेळी पाळणारे असतात, तो मेंढपाळ येतो आणि बघतो की अरे इथं ही जे पिल्लू आहे त्याच्या आईला मारून कोणीतरी हा जो घात केलेला आहे, ते जे पिल्लू आहे ते तर जिवंत आहे. मग त्याचं संगोपन करायचं म्हणून तो जो मेंढपाळ आहे त्या पिल्लाला आपल्या घरी घेऊन जातो. घरी घेऊन दूध पाजून त्याचं संगोपन सुंदर प्रकारे करतो आणि रोज त्याला तो मेंढ्या आणि शेळ्यांबरोबर घेऊन जात असतो. हळूहळू ते जे पिल्लू आहे वाघाचं, त्याला सवय होऊन जाते. जसे मेंढ्या चालतात, शेळ्या चालतात, तसं तो चालतो, पुन्हा घरी येतो. असं करता करता बरेच दिवस गेले. ते वाघाचं जे पिल्लू आहे ते मोठं झालं. तर एक दिवस जंगलामध्ये पाणी पिण्यासाठी ज्या वेळेला ह्या जे शेळ्या आहे, ह्या ज्या मेंढ्या आहे, यांच्यामध्ये असणारं, ह्या कळपामध्ये असणारं हे जे वाघाचं पिल्लू आहे ते पाणी पिण्यासाठी जातं. परंतु त्याला कुठंतरी एक कळतं की अरे मी पाणी पित असताना ह्यापासून वेगळा दिसतोय. हे जे काही आहेत हे वेगळे आहे, पाण्यामध्ये पण हे वेगळे दिसतात, परंतु त्याची प्रचिती त्याला मधून होत नाही. त्याला कुठंतरी एक आभास होतो की मी वेगळा आहे यांच्यापासून, परंतु प्रत्यक्ष त्याला ती अनुभूती होत नाही. मग एक दिवस काय होतं की एक वाघ समोरून जंगलामधून बघतो की अरे ह्या मेंढ्यांच्या कळपामध्ये आपला जोडीदार कसा काय. त्याला तो खूप आश्चर्य वाटतं
की ज्यांची आपण शिकार करतो, शेळ्यांची, मेंढ्यांची, आणि त्यांच्यामध्ये आपल्या बिरादारीचा व्यक्ती, आपल्या बिरादारीचा एक सदस्य त्या बिरादारीमध्ये, म्हणजे त्याला खूप एक आश्चर्य वाटलं आणि त्यानं ठरवलं की हे संभव कसं काय झालं आहे. म्हणून एक दिवस तो काय करतो, ज्या वेळेला ते पाणी पिण्यासाठी तलावावर येतात, तर त्यावेळेस तो बघतो की याला आता जर आपल्याकडं जर आणायचं तर याला आपली ओळख करून देणं गरजेचं आहे. कहाणी खूप मार्मिक आहे, तुम्ही जरा समजून घ्या की कसं आपल्याला विसरलेलो आहे, परंतु आपली ओळख करून देण्यासाठी ईश्वराला किती प्लॅनिंग करावं लागतात, सृष्टीवर अवतरित व्हावं लागतं आणि आपल्याला स्वतःची त्याला ओळख करून द्यावी लागते. तर तो पलीकडून बघतो की पाणी पितोय, मेंढपाळ घाबरतो की वाघ आलेला आहे आणि तो विचार करतो की आता जर मी पळवलो आणि त्याला जर पकडवलं तर हे सारे पळून जातील किंवा घाबरतील. परंतु एक दिवस तो विचार करतो की नाही, याच्यातून काढलं पाहिजे. त्याला आपली स्वतःची ओळख नसल्यामुळं त्याचं जे जीवन आहे असंच व्यर्थ जाऊ राहिलं आहे. मग शेवटी एक दिवस तो त्या वाघाचं जे पिल्लू असतं त्याचा तो पाठलाग करतो. तो जो मेंढपाळ आहे आणि मेंढ्या शेळ्या आहे ते सर्व पळून जातात घाबरून आणि हा पाठलाग करून फक्त त्या वाघाला पकडवतो. ते जे पिल्लू आहे त्याला पकडून आणतो, पकडून त्याला त्या तलावाजवळ घेऊन जातो. तलावाचं पाणी एकदम शांत झालेलं असतं. त्याला त्या तलावामध्ये त्याचा चेहरा दाखवतो. ज्या वेळेला तो मोठा वाघ छोट्या वाघाला चेहरा दाखवतो तर त्यावेळेला त्याला आश्चर्य वाटतं की अरे हे काय. मग मोठा वाघ त्या छोट्या वाघाला समजून सांगतो की अरे तू किती वेडा आहेस, की आपण वाघ आहोत, तू ज्यांच्यामध्ये राहतो ते तू शिकार करू शकतो, ते तुझं खाण्याचं ते एक शिकारीचं ते एक साधन आहे, त्याच्याद्वारे आपलं पोट भरतं आहे आणि तू त्यांच्यामध्ये राहतो, म्हणजे आपल्या कुळाचा अपमान आहे. म्हणून ज्या वेळेला मोठा वाघ छोट्या वाघाला ही समजून सांगतो तर छोट्या वाघामध्ये जे लहानपणापासूनचे जे संस्कार आहेत तर ते इतके काही बिंबलेले असतात की त्याची जी चालचलन आपण म्हणतो किंवा त्याचं जे वागणं आहे ते मेंढ्यासारखं झालेलं असतं. म्हणून हा जो मोठा वाघ आहे त्याला वारंवार परत पाण्यात नेऊन टाकतो, त्याला समजून दाखवतो की अरे तू माझ्याबरोबर चाल. मग वारंवार हे समजल्यानंतर, त्याला प्रचिती झाल्यानंतर, त्याला ती स्मृती झाल्यानंतर शेवटी तो मोठा वाघ त्या छोट्या वाघाला जंगलात घेऊन जाण्यामध्ये सफल होतो. कहाणीचं मार्मिक तथ्य तुमच्या लक्षात आलं असेल की आज जीवनामध्ये आपला त्या वाघासारखी स्थिती झालेली आहे. एखाद्या मेंढ्यासारखं, शेळ्यांसारखं आपलं हे जे जीवन आहे, ह्या प्रपंचामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत ह्या राहडगाडग्यासारखं कर्म करणं, ह्या पोटासाठी कमवणं, आणि याच्यामध्ये कुठंतरी आपण आपल्याला विसरून गेलो आहे की मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, मला कुठं जायचं आहे, माझं कर्तव्य काय आहे. आणि हे विसरल्यामुळं, आज स्वतःची ओळख नसल्यामुळं आपण एक देह अभिमानामध्ये ह्या रंगमंचावर इतकं फसलेलो आहे की हे सर्व काही माझं आहे. आज भेड बकरीसारखी जरी म्हटलं तर लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि अशामध्ये एक परमात्म्याला आपली स्वतःची ओळख आपण विसरल्यामुळं ती ओळख करून देण्यासाठी इथं अवतरित व्हावं लागतं. हा खूप महत्त्वाचा विषय आहे, खूप समजून घेण्याचा विषय आहे की कसं निराकार परमात्माच आपल्याला
स्वतःची आणि आपली ओळख करून देतो. कारण आकारी वस्तू दिसते. श्रीकृष्ण आकारी आहे, शंकर आकारी आहेत, देवताय आकारी आहेत, परंतु निराकार जी वस्तू आहे ती दिसत नाही. आणि त्याच्यामुळं जीवनामध्ये एक भ्रम पैदा होतो. आणि तो भ्रम दूर करण्यासाठी शेवटी परमात्म्याला वारंवार आपल्याला समजून द्यावं लागतं की अरे बाबा, तू शरीर नाही आहे, तू आत्मा आहे. तू आत्म्याला पुन्हा तुझ्या घरी जायचं आहे. तुझं हे घर नाही आहे. तू कोणत्या तरी आसक्तीमध्ये फसल्यामुळं, मोहामध्ये फसल्यामुळं तू म्हणतो की हे माझं आहे. वास्तविक हे तुझं नाही आहे. मग याच्यातून बाहेर काढण्यासाठी परमात्म्याला 18 अध्याय म्हणजे संपूर्ण गीताज्ञान सांगावं लागलं. त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं आणि कुठंतरी तो नष्टो मोह स्मृती लब्ध झाला. म्हणजे म्हणण्याचं जे तात्पर्य आहे तुमच्या लक्षात आलं असेल की वारंवार ज्या वेळेस आपण ह्या कर्मेंद्रियाद्वारे कर्म करत असताना कर्मेंद्रियावर जर आपण विजय प्राप्त केला, त्यावेळेस एक योगी व्यक्ती, स्थितप्रज्ञ योगी म्हणून त्याला उपाधी प्राप्त होते. कर्मेंद्रियावर विजय प्राप्त करणं अर्थात कर्म करत असताना नेहमी आपले जे डोळे आहेत, आपले जे कान आहेत, आपलं जे मुख आहे, काही ना काही एक लालसा जीवनामध्ये उत्पन्न होते, आसक्ती निर्माण होते. आणि आपण दिवसभर या बुद्धिरूपी कॅमेऱ्यामध्ये निगेटिव्ह कचरा जो आहे व घेत असतो. आणि त्याच्यामुळं आपलं जे मन आहे ते चांगले बनण्याऐवजी खराब होत असते. म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला खूप ओव्यांच्या माध्यमातून छान वर्णन केलेलं आहे की इंद्रियांच्या आहारी जाणं हे तत्त्व न कळण्याचे कारण आहे की इंद्रिय मनाला विषयोन्मुख करतात, त्यामुळे ते संभ्रमित होतं. समजून घ्या की आज आपण या ज्या भ्रमात पडलेलो आहे, व्यक्तींबद्दल जे आकर्षण वाटतंय, विषय विकारांबद्दल जे आकर्षण वाटतंय, आसक्ती वाटते, की वारंवार आत्म्यानं ह्या कर्मेंद्रियाद्वारा हा जो भोग घेतलेला आहे तो भोग त्याला वारंवार हवेसा वाटतो. कारण तो आकर्षक आहे, तो अल्पकाळाचं अनुभवाचं सुख देणारा आहे, परंतु नंतर त्याचा परिणाम सदाकाळ दुःखामध्ये होतो. हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून इंद्रियजित, इंद्रियावर आत्म्याचं शासन चालणं, त्याला म्हटलं जातं की तो व्यक्ती स्थितप्रज्ञ योगी बनलेला आहे. म्हणून या शाब्दिक विषयांच्या ठिकाणी एक स्थिती कधीच नसते. ती वेळेनुसार सुख किंवा दुःख दोन्ही भासतात. आता शब्दाविषयीची व्याप्ती पहा की जर कानाने स्तुती ऐकली तर समाधान होते आणि निंदा जर ऐकली तर द्वेष उत्पन्न होतो. किती छान माऊलींनी वर्णन केलेलं आहे बघा की एकच कान, त्या कानाद्वारे जर आपली स्तुती झाली तर आपल्याला चांगलं वाटतं, पण कोणी जर अपमान केला, निंदा केली तर आपल्या मनाला वाईट वाटतं. ऐकणारे कान आहेत. कर्मेंद्रियांची बघा कशी एक कारोबार चालते. ऐकणारे कान आहेत. 2 गोष्टी आहेत. कानाद्वारे आपण चांगलं पण ऐकतो आणि वाईट पण ऐकतो. पण स्थितप्रज्ञ योगी वाईट गोष्टींना मध्ये घेत नाही, चांगल्या गोष्टींना मध्ये घेत असतो. म्हणून वर्णन खूप छान वर्णन केलेलं आहे माऊलींनी 2ऱ्या अध्यायामधील ही जी 13व्या नंबरची जी ओवी आहे की आता शब्दाविषयीची व्याप्ती बघा की जर कानांनी स्तुती ऐकली तर समाधान होते आणि निंदा ऐकली तर द्वेष उत्पन्न होतो. आता मऊपणा वा कठीणपणा हे स्पर्श या विषयांचे 2 फरक आहे. ते तत्व इंद्रियांमुळे शरीराच्या संसर्गाने सुख व दुःखाला कारण होतात. तसेच भेसूर आणि सुरेख अशी 2 लक्षणे रूपाविषयी आहेत.
पण ती डोळ्यांनी पाहिल्यावर दुःख व सुख उत्पन्न होतं. डोळ्यांनी वर्णन खूप छान माऊलींनी ओवीमध्ये केलेलं आहे की प्रत्येक इंद्रियांचं जे सुख आहे त्याचबरोबर ते दुःख बी कसं ग्रहण करतं या ठिकाणी दिलेलं आहे. एखादं दृश्य आपण डोळ्यानं ज्या वेळेला बघतो खूप ते सुंदर वाटतं, मनाला मोहून टाकतं. ज्या वेळेला व्यक्ती आपल्या जवानीच्या पिरियडमध्ये असतो त्यावेळेला त्याला त्याचे डोळे इतके सुंदर वाटतात की तो बागेमध्ये गेल्यानंतर आपल्या डोळ्यांची तुलना कमलनयनी कमळाच्या फुलाबरोबर त्याचे डोळे तो लढवत असतो. परंतु ह्या ज्या गोष्टी आहे ह्या कायमच्या नाही आहेत, ह्या परमनंट नाही, ह्या स्थिर नाहीत, ह्या परिवर्तनशील आहे. की ज्या वेळेला तुमचं वय वाढतं तुम्हाला दिसत नाही, त्याच डोळ्यांमधून जे तुम्ही चांगलं दृश्य बघत होते ज्या वेळेला तुम्ही म्हातारे होतात त्याच वेळेला तुमची दृष्टी कमी होते, तुम्हाला दिसेनासं होत नाही. म्हणजेच ज्या गोष्टी परिवर्तनशील आहे त्या गोष्टींना जर तुम्ही जीवनामध्ये कायमचं जर स्थान देत राहाल तर हा तुमचा भ्रम आहे. कारण चांगलं जर बघितलं, चांगल्याचा जर स्वीकार केला तर वाईटाचा पण स्वीकार तुम्हाला करावा लागतो. म्हणून चांगलं असलं काय किंवा वाईट असलं काय ह्या दोन्ही गोष्टीपासून साक्षी राहणं, स्थितप्रज्ञ राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून प्रत्येक इंद्रियांच्या वर्णनानुसार स्पर्श, गंध किंवा आपण बघतो की 5 ज्ञानेंद्रिय ज्यांच्या सुखाची आपल्याला जाणीव होत असते. कोणताही पदार्थ कसा आहे ज्यावेळेस आपण हे जिभेद्वारे जीभ त्याचा स्वाद घेते त्यावेळेला ते आपल्याला कळतं की ते आंबट आहे, कडू आहे, त्यावेळेला त्याची आपल्याला प्रचिती होते. म्हणजे आपले जे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आहे हे आपल्याला ह्या गोष्टींची प्रचिती देतात आणि प्रत्येक गोष्टीला अपोजिशन आहे. चांगलं आहे तर वाईट पण आहे. पण आपल्याला जीवनामध्ये फक्त चांगलं घ्यायचं हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण म्हटलं जातं की जर आपण चांगलं घ्यायला जर सुरुवात केली तर आपलं जीवन ऑटोमॅटिक चांगलं बनतं. त्याकरिता काही विशेष आपल्याला मेहनत करण्याची गरज पडत नाही. म्हणून गंधाविषयीचे सुगंध व दुर्गंध हे 2 फरक आहेत. प्राणी इंद्रियाद्वारे संतोष वा संतोष उत्पन्न करतात, त्याचप्रमाणे 2 प्रकारचा रस प्रीती आणि त्रासही उत्पन्न करतात. म्हणून विषय संग हाच मुख्य स्वरूपापासून भ्रष्ट करणारा आहे. असे पहा की जे इंद्रियाधीन होतात त्यांना शीतोष्णाची बाधा होऊन ते आपोआपच सुख दुःखाचे अधीन होतात. इंद्रियांची खोडच अशी आहे की या विषयाविषयी त्यांना जगतात रम्य असे दुसरे काहीच वाटत नाही. किती सुंदर ओवींचं वर्णन इथं माऊलींनी केलेलं आहे की जीवनामध्ये या इंद्रियाद्वारे मिळणारं जे सुख आहे ते एक अल्प आहे. परंतु इंद्रियांना इतकी काही एक वाईट खोड लागून गेलेली आहे की वारंवार त्याविषयी त्याला आकर्षण निर्माण होतं. घरामध्ये जर काही चांगली वस्तू बनत असली तर त्याचा सुगंध दरवळला जातो, बाहेर त्याचा सुगंध येतो. समजा भजे जर घरामध्ये कोणी तर तळत असेल तर त्याचा सुगंध लगेच बाहेर येतो. आणि इंद्रियांना ही जी सवय वाईट लागलेली आहे की ते खाण्यासाठी बनतात ते किचनमध्ये, परंतु नाकाद्वारे त्याचं कुठंतरी आपण गंध ज्याला आपण म्हणतो इंद्रियांनी त्याचा स्वीकार केला तर लगेच आपले पाऊल ते प्राप्त करण्यासाठी तिकडे जातात. म्हणजे आपली जी ही वाईट सवय लागलेली आहे की ते प्राप्त करण्यासाठी मला
ते पाहिजे आणि नाकानं त्याचा स्वीकार केला. गंध ज्याला आपण सुवास म्हणतो, दुर्गंध त्याच्या अपोजिट आहे, की ह्याच नाकाद्वारे जर कुठं दुर्गंध असला, एखादा प्राणी जर मेलेला असला, मेलेला दुसरीकडे असतो, पण हवेद्वारे ज्या वेळेला त्याचा वास येतो, आपण म्हणतो की हा दुर्गंध आहे. फुलाचा सुगंध आहे. प्रत्येक गोष्टीला मी सांगितलं की एक अपोजिशन आहे. फक्त एकच शब्द आहे जीवनामध्ये, तो म्हणजे आनंद, ज्याला अपोजिट शब्द नाही. की ज्या वेळेस व्यक्ती स्थितप्रज्ञ योगी होऊन परमानंदाचा आणि सुखाचा अनुभव करतो, त्यावेळेला इंद्रिय अधीन सुख त्याला आकर्षित करू शकत नाही, त्याला आपल्याकडे ओढून घेऊ शकत नाही. परंतु तो जो आनंद आहे, ह्या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांच्या पलीकडचा तो अनुभव आहे. आणि त्या अनुभवाला अतींद्रिय सुख किंवा परमात्मा सुखाची उपमा दिलेली आहे. आणि जोपर्यंत आपण तो अनुभव जीवनामध्ये करत नाही, तोपर्यंत आपल्याला हे जी इंद्रिय आहे, हे इंद्रिय वारंवार तिकडं खेचतात. मग आता ह्या इंद्रियांची जर आपल्याला खोड जर मोडायची आहे, तर त्याकरिता आपल्याला स्वस्वरूपाची प्रचिती कायम असणं गरजेचं आहे. परंतु ह्या स्वस्वरूपाची प्रचिती आपल्याला कायम राहत नाही. आपली खोडच अशी आहे की वारंवार ह्या इंद्रियांच्या अधीन होऊन त्या सुखाविषयी विचार करणं. आणि ज्या वेळेस आपण वारंवार मनामध्ये सुखाविषयी विचार करतो, तर आपले पाय तिकडं ऑटोमॅटिक जातात. जसं मनामध्ये चित्तिलं तसं तुम्हाला ते दिसायला लागतं. म्हणून ह्या अध्यायामध्ये खूप ज्ञानयोगाचे मर्म गुह्यतेने दिलेलं आहे की तुम्ही चित्तामध्ये फक्त जर परमात्म्याला ठेवलं, तर परमात्म्याचे गुण, आत्म्याचे गुण, हे 7 गुण ज्या वेळेला आपल्यामध्ये संपूर्ण रूपामध्ये विकसित होतात, त्यावेळेस तो जो व्यक्ती आहे स्थितप्रज्ञ योगी म्हणून ओळखला जातो. स्थितप्रज्ञ योगी कोण आहे? तर ज्यामध्ये आत्म्याचे 7 गुण पूर्ण रूपामध्ये विकसित झालेले आहे, तो स्थितप्रज्ञ योगी आहे. आणि असा स्थितप्रज्ञ योगी इंद्रियांच्या किंवा ज्ञानेंद्रियांच्या प्रभावामध्ये येत नाही, तर हे त्याच्या प्रभावामध्ये असतात. हे जे इंद्रिय असतात त्याच्या अधीन झालेले असतात. आणि ज्या वेळेला त्याच्या अधीन झालेले असतात, त्यावेळी त्याच्याकडून कोणतंही विकर्म होत नाही. विकर्म तेव्हा होतं की ज्या वेळेस व्यक्ती कर्मेंद्रियाच्या अधीन होऊन पाप कर्म करतो, त्यावेळेस त्याच्याकडून वाईट कर्म घडतात. आणि वाईट कर्म झाल्यानंतर त्याला पश्चाताप किंवा संताप. एकदा तुम्ही सीमारेखा ओलांडली, इंद्रियांच्या अधीन झाले, की तुमचं विकर्माचं खातं वाढायला लागतं. आणि विकर्माचं खातं वाढल्यानंतर कर्मेंद्रियाच्या अधीन झाल्यामुळं कर्मबंधनामध्ये आत्मा अडकला जातो. खूप गुह्य विषय आहे हा, की कर्मबंधनामध्ये अडकल्यानंतर पुन्हा सुटण्यासाठी त्याला खूप पुरुषार्थ करावा लागतो. म्हणून प्रयत्न आपला हा पाहिजे की कर्मबंधनापासून मी मुक्त कसा राहील. कारण कर्मबंधनामध्ये जर आपण अटकत गेलो, तर कर्मबंधन हे बांधून ठेवतं. आणि हेच कर्मबंधन शेवटी मोहामध्ये पाडून आपल्याला दुःखाची प्रचिती देतं. म्हणून माऊलींनी खूप काही छान वर्णन केलेलं आहे. पुढं आपण ह्या गोष्टी खूप काही छान रूपानं उदाहरणाद्वारे माऊलींच्या आध्यात्मिक रहस्य काय आहे हे स्पष्ट करतो आहे. की ज्याप्रमाणे मृगजळाप्रमाणे किंवा स्वप्नातील ऐश्वर्याप्रमाणे हे सुख भासतात, तसं हे जे विषय सुख आहेत हे अनित्य आहेत, असा तू निश्चय कर. आणि हे पार्थ, त्याची यात किंचितही संगती न धरता तू त्याचा त्याग कर. खूप काही छान माऊलींनी गीतेचं वर्णन उदाहरणाद्वारे केलेलं आहे.
मला तरी वाटतं की जितकं माऊलींनी सुंदर रूपक दिलेले आहे, कोणत्याही दुसऱ्या ग्रंथामध्ये असे सुंदर रूपक दिलेले नाही आहे की जे जनसाधारण मनुष्याला हे समजू शकतात. म्हणून आपण बघतोय की ह्या अध्यायामध्ये ज्ञानयोगाची गुह्य जे गोष्टी आहेत त्या किती आपल्या जीवनाला परिवर्तन करणारे आहेत. तसंच आपण पुढं आता अजूनही बघत चालणार आहे. ओम शांती.